मालिका आहे, त्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्व उपस्थितांच्याकडून मी आशीर्वादाची याचना करतो. तसेच माझे दीक्षा गुरु, शिक्षा गुरु यांच्या चरणी पण प्रार्थना करतो की मी तुकाराम महाराजांच्या सारख्या संत शिरोमणींच्या अभंगावरती तो 4 शब्द सांगू शकेन. तर आजचा अभंग असा आहे. माझा आवाज येतो ना? हो प्रभूजी. हरे कृष्ण. ओके, ठीक आहे. शुक सनकादिकी उभारीला बाहो, परीक्षिताला हो दिसा साता. शुक सनकादिकी उभारीला बाहो, परीक्षिताला हो दिसा साता. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देखा नाही धीर. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत तेव्हा नाही धीर. त्वरा झाली गरुड टाकेला मागे, त्वरा झाली गरुड टाकेला मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. तुका म्हणे करी बहुत सातडी, प्रेमाची आवडी लोभा फार. तुका म्हणे करी बहुत तातडी, प्रेमाची आवडी लोभा फार. भगवंत किती कृपाळू आहेत आणि भक्ताच्या हाक्याला ते कसे धावून येतात याच्याबद्दल यात तुकाराम महाराजांनी वर्णन केले. अर्थ असा आहे, राजा परीक्षिताला हरिस्मरण केल्यामुळे अतिशय त्वरेने अवघ्या 7 दिवसात मोक्षपदाची प्राप्ती झाली. म्हणून तुम्ही हरिस्मरण करा, तुम्हाला दर्शन देण्यासाठी देव आतुर होईल. द्रौपदीने संकटसमयी देवाचा धावा केला असताना मनोवेगाने उडणाऱ्या गरुडावर बसून देव जात असताना गरुडाची गती मंद आहे असे पाहून स्वतः धावत गेले. तुकाराम महाराज म्हणतात, नित्य स्मरण करणाऱ्या भक्ताविषयी देवाला फार प्रेम आहे, त्याच्या भेटीची देवाला फार आतुरता आहे. त्यामध्ये तुकाराम महाराजांनी 2 उदाहरणं दिलेले आहेत. एक म्हणजे परीक्षित महाराजांचं, दुसरं म्हणजे द्रौपदींचं. परीक्षित महाराजांना भगवत धाम कसं प्राप्त झालं आणि द्रौपदींची लाज भगवंतांनी कशी वाचवली हे सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे. द्रौपदीची कथा तर सर्वांना माहितीच आहे. तसंच परीक्षित महाराजांचं पण झालं आहे. तर आपण त्याच्याबद्दल थोडी चर्चा करायची आहे. तर परीक्षित महाराज म्हणजे कोण? तर हे अर्जुनाचे नातू, अर्जुनाचे पुत्र कोण? अभिमन्यू. आणि अभिमन्यूचा पुत्र म्हणजे हे परीक्षित महाराज. ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं त्यावेळी सगळे कौरव हरले आणि त्यानंतर आता शेवटी युद्धाचा शेवट आलेला होता, अगदी शेवटी. आणि अश्वत्थामानं उत्तरेच्या गर्भामध्ये ज्यावेळी अभिमन्यूचा वध झाला त्यावेळी उत्तरेच्या गर्भामध्ये बाळ वाढत, गर्भामध्ये बाळ होतं. आणि या अश्वत्थामानं विचार केला की या पांडवांच्या वरती पण आपण ब्रह्मास्त्र सोडूया, तिथं 5 पांडवांचा मृत्यू होईल आणि तसंच जो गर्भ वाढतोय उत्तरेच्या गर्भात त्याला पण मारून टाकूया. म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडले. पण भगवंतांच्या कृपेनं 5 पांडव वाचले गेले. तो ब्रह्मास्त्र त्याला शांत केलं भगवंतांनी. आणि हा जो उत्तरेच्या गर्भावरती जो ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं त्यामुळं उत्तरेचा गर्भातला जो बाळ होतं ते त्याचा गर्भ जळून गेला. आणि ज्यावेळी उत्तराला ह्या वेदना व्हायला लागल्या त्यावेळी ते भगवंतांच्या चरणी गेले, प्रार्थना करू लागले, हे भगवंता मला ह्यातनं वाचव आणि माझं काय होते पण माझ्या गर्भातलं बाळ वाचू दे, कारण पांडवांचं हे एकमात्र अधिकारी आहे, वंशज आहे. तेव्हा भगवंत तिथे गेले आणि भगवंत उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केले अंगठ्याच्या आकाराचे होऊन आणि त्या गर्भाला पुनर्जीवित केलं आणि त्या गर्भाचं रक्षण करत होते हातात गदा घेऊन. आणि त्यावेळी गर्भात असताना परीक्षित महाराजांना भगवंताचं दर्शन झालं. आणि परीक्षित महाराजांचं नाव परीक्षित का पडलंय? कारण या अशा व्यक्तीने मला वाचवलं यातनं, ती व्यक्ती हीच काय असं प्रत्येक ग्रहस्थाना प्रत्येक व्यक्तीला ते निरीक्षण करत होते, परीक्षण करत होते. हीच व्यक्ती काय ती? आणि ते कोण होते? पूर्ण पुरुषोत्तम भगवान होते. आणि हीच व्यक्ती काय परीक्षण करत होते, म्हणून त्यांचं नाव परीक्षित महाराज पडलं. अशा पद्धतीनं त्या परीक्षित महाराजांचं रक्षण झालं. पुढं परीक्षित महाराज राज्य करत असताना एक दिवस शिकारीसाठी गेले होते वनामध्ये आणि त्यांना खूप खूप ताण लागले आणि आता पुढे जायचं म्हणून तिथे शमीक मुनींचा आश्रम होता, झोपले होते. तिथं थोडस जलप्राशन करावं म्हणून गेले. त्यावेळी शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते
कोण आले कोण गेले ह्याचं त्यांना भान नव्हतं, पण पूर्णपणे ध्यानस्थ होते ते. परीक्षित महाराज गेले, पण तिकडं काय शमीक ऋषींचं लक्ष नव्हतं. त्यामुळं परीक्षित महाराजांना थोडा क्रोध आला की त्या संपूर्ण पृथ्वीचा सम्राट यांच्याकडे आलाय, पण यांचं जरा सुद्धा लक्ष नाही, असं कसं काय झालं असं वाटलं. आणि मला दुसरा एक विचार होत होता, खरंच खरं ते ध्यानस्थ बसलेत की नाटक करतायत, असा पण संशय आला. त्यानंतर पाणी तर तिथे मिळालंच नाही. शिवाय तसंच निघून जात असताना त्यांनी धनुष्यबाणाच्या एका टोकानं तिथे एक मृत सर्प होता, तो परीक्षित महाराजांचे सॉरी शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला आणि निघून गेले. त्यानंतर ही वार्ता शमीक ऋषींच्या मुलग्याला श्रृंगी, तो मुलांच्यावर खेळायला गेला होता, नदीमध्ये स्नान करायला गेला होता, त्याला समजली की असं असं तुझ्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी साप टाकलेला आहे. त्यामुळे तो तिथनं आक्रोश करत आला. पण त्याला हे माहित झालं नव्हतं की हे सांगण्यात आलं नव्हतं की तो साप मृत आहे की जिवंत आहे. त्यामुळे तो तसा धावत आला आणि वडिलांच्या गळ्यातला तो साप झटकून काढून टाकला आणि जलाला स्पर्श केला, पाण्याला स्पर्श केला आणि शाप दिला की ज्याने पण कोणी हे माझ्या वडिलांच्या गळ्यात हा साप घातलेला आहे त्याचा 7 दिवसाच्या आत मृत्यू हो. तक्षक नागाद्वारे दंश करून त्याचा 7 दिवसात मृत्यू होईल असा शाप दिला. आता हा शाप दिल्यानंतर हा लहान बालक होता. त्यांनी काही चौकशी केली, कोण आले होते, काय आले होते, ते त्यांचं पद काय होतं, ती व्यक्ती कशी होती, काय होती, काही न विचार करता हा शाप दिला. हे बालबुद्धीप्रमाणे झालं. पण ज्यावेळी शमीक ऋषी ध्यानस्थातून मूळ अवस्थेत आले, त्यावेळी त्यांनी सर्व हकीकत होती ती सांगितली बाळाला की हे आपले सम्राट आहेत आणि त्यांच्याकडून असं होणं कधी कधी अवधानानं होऊ शकते, पण असा मोठा शाप देणं हे चुकीचं आहे. पण ऑलरेडी शाप दिलेला होता, आता तो शाप काय परत घेऊ शकत नव्हता. म्हणून शमीक ऋषी खूप दुःखी झाले आणि त्यांनी आपला मेसेंजर पाठवून महाराजांना निरोप पाठवला की असं असं माझ्या मुलानं शाप दिलेला आहे आणि तुम्ही त्याची तयारी करावी असं. आणि परीक्षित महाराज सुद्धा तिथून ही घटना घडल्यानंतर परत येत असताना रथातून जे येत होते त्यावेळी त्याच्या डोक्यात सारखा विषय यायला लागला की हे असं कसं काय घडलं माझ्या हातून. मी या पृथ्वीचा सम्राट, या पृथ्वीमध्ये जो काही जीव जंतू आहे ते माझ्या मुलाप्रमाणे मी त्यांचं पालन पोषण करतो, माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचं पालन मी करतो, प्रेम करतो, आणि माझ्या हातून अशा ऋषींच्या बाबतीत अशी कशी घटना घडली गेली याचा विचार करत दुःखी होते, खिन्न झाले होते. त्यानंतर घरी आल्यानंतर थोड्या वेळानं हा मेसेंजर आला आणि त्याने निरोप दिला की असं असं सगळं घटना घडली आहे. तर त्यावेळी परीक्षित महाराजांनी विचार केला की मी गर्भात असताना भगवंताने मला वाचवलं आणि आता शमीक ऋषीच्या श्रृंगी शमीक ऋषीचा जो चिरंजीव मुलगा श्रृंगी होता त्याच्याकडून हा शाप दिला. ही भगवंताचीच क्रिया, भगवंताचीच इच्छा आहे. त्यावेळी मला काय त्यांनी वाचवलं, तर त्यावेळी मी वाचणं गरजेचं होतं म्हणून भगवंताने वाचवलं. आणि आता ह्या पुत्राकडून काय शाप द्यायला लावलं शमीक ऋषींच्या, की ते पण भगवंताची इच्छा आहे, त्यांनी मान्य केलं. ज्यावेळी त्यांना निरोप समजला, समजल्या सगळ्या राज्याचा त्याने त्याग केला. पत्नी, मुलं, धन, संपत्ती, घोडे, सैन्य, बल, राजवाडा सगळ्याचा त्याग केला आणि ठरवलं की आता मी गंगेच्या तीरी जाऊन जे मृत्यूच्या नजदीक आलेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे असं कार्य मी करणार, आणि सगळ्या राज्याचा त्याग केला त्यांनी आणि नदी तीरी येऊन बसले. मग अनेक ऋषीमुनी तिथं आले, त्यांनी ऋषीमुनीचा सल्ला घेतला, तर अनेक ऋषीमुनी वेगवेगळे सल्ले दिले. पण त्याच वेळी भगवंताच्या कृपेने ही भगवंताचीच इच्छा होती, तिथं सुखदेव गोस्वामी 88,000 तिथं गुरु हे होते ऋषीमुनी, तिथं सुखदेव गोस्वामी पण आले आणि सुखदेव गोस्वामी संत शिरोमणी व्यासदेवाचे सुपुत्र, ते सदैव ब्रह्म अवस्थेत होते, सदैव भगवंतांच्या भक्तीमध्ये तल्लीन असायचे. तर तिथं आले आणि मग त्यांना सांगितलं गेलं की 7 तुझा मृत्यू येईपर्यंत तू भगवंतांच्या कथा ऐकायच्या, श्रीमद भागवतांचं श्रवण करायचं, म्हणजे आपण भगवतधामात जाऊ शकू. त्यामुळं सुखदेव गोस्वामी त्यांना कथा सांगत होते आणि परीक्षित महाराज कथा ऐकत होते. 7 रात्री आणि 7 दिवस सुखदेव गोस्वामीने पण एक पाण्याचा थेंब घेतला नाही, की परीक्षित महाराजांनी पण एक पाण्याचा थेंब घेतला नाही. ते कथा सांगत होते, हे कथा ऐकत होते. आणि ज्यावेळी भागवतम कथा हे सांगत होते त्यावेळी भगवंतांच्या श्रवणाने इतकं तल्लीन झाले की 7वा दिवस उदराच्या अगोदरच त्यांनी देह त्याग करून भगवतधामात गेले, फक्त त्यांचं शरीर होतं. अशा पद्धतीनं नवविधा भक्तीमध्ये श्रवणमची जी विधी आहे
त्याद्वारे परीक्षित महाराजांनी भगवद्धाम प्राप्त केलं. आणि कीर्तनम म्हणजे कोणी सांगत होतं सुखदेव गोस्वामी, म्हणजे ते कीर्तनम, या कीर्तनमच्या विधीद्वारे ते भगवद्धाम ते प्राप्त केल्यानंतर अशा पद्धतीनं ह्या परीक्षित महाराजांचं तिथं भगवद्धाम प्राप्त केलं. कशामुळं? भगवंतांच्या लीलाचं स्मरण करून. का श्रीमद भागवतम म्हणजे काय आहे? जे व्यासरूपी वृक्ष हे सॉरी वेदरूपी जे वृक्ष आहे त्या वृक्षाचं परिपक्व फल म्हणजे श्रीमद भागवतम. या श्रीमद भागवतामध्ये भक्त आणि भगवंतांच्या लीलांचं सगळा साठा आहे. तर श्रीमद भागवतम जर श्रवण आपण करू तर भगवद्धाम निश्चित आहे, एवढं नक्की. पण तेवढ्या श्रद्धेने केलं पाहिजे. म्हणून ह्या भगवंतांच्या लीलाचं श्रीमद भागवतांचं श्रवण करून परीक्षित महाराज कुठे गेले? भगवद्धामात गेले. आणि सुखदेव स्वामी वर्णन करून भगवद्धामात गेले. तर अशा पद्धतीने आपण जर केलो तर आपण पण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू, भगवद्धाम प्राप्त करू, ही कथा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. तसंच ज्यावेळी दुसरी कथा सांगितली ही परीक्षित महाराज झाली. मग प्रश्न उठतोय की परीक्षित महाराज हे पांडव हे भगवंतांचे अतिशय प्रिय भक्त होते. आणि परीक्षित महाराज पण भगवंतांना खूप, कारण भगवंतांचं कसं सहवास होता पांडवांच्या बरोबर हे परीक्षित महाराजांना अनेक ऋषी मुनींच्याकडनं समजलं नव्हतं. त्यामुळे भगवंतांच्या बद्दल त्याच्या मनात खूप प्रेम होतं. अतिशय भगवंतांचे शुद्ध भक्त होते. परीक्षित महाराज एवढे शक्तिशाली होते की कलियुग सुद्धा त्यांच्या राज्यात यायला घाबरत होता, इतकं त्याचा प्रभाव होता परीक्षित महाराजांचा. मग प्रश्न उठतो की परीक्षित महाराजांच्या सारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीने ते असं कसं काय केलं की त्यांना एवढं समजत नव्हतं का ऋषीच्या गळ्यात त्यांनी साप अडकवला, हे असं कसं काय केलं? हा प्रश्न येतोय, कधी कधी प्रश्न उठतोय. पण त्याचं उत्तर असं की परीक्षित महाराजांच्या ते पांडवांचं जे गोडाऊन होतं त्याच्यामध्ये अनेक अनेक लोकांचे ज्यांना ज्यांना यांनी युद्धात हरवलेलं होतं त्यांची शिरस्थानं तिथे ठेवलेली होती, मुकुट शिरस्थान ठेवलेली होती. आणि असं शास्त्रात सांगितलं गेलंय, काही प्रवचनमध्ये पण सांगितलं गेलंय, त्या याच्यामध्ये जे गोडाऊन होतं त्याच्यामध्ये शिरस्त्रानामध्ये एक शिरस्त्रान एक मुकुट असं होतं की ते जरासंधांचा वध केल्यानंतर त्यांचं मुकुट आणून ठेवलं होतं. आणि त्यांना ते छान वाटलं परीक्षित महाराजांना युद्धाला जाताना, याला शिकारायला जाताना, म्हणून ते शिरस्त्रान आपल्या डोक्यावरती घातलं. आणि मग त्याचा प्रभाव झाल्यामुळं त्यांची अशी बुद्धी थोडीशी भ्रष्ट झाली. म्हणजे जी वस्तू भगवंताशी कनेक्टेड नाही आहे त्यांचा प्रभाव आपल्यावर कसा होतो याचे ज्वलंत उदाहरण आहे. परीक्षित महाराजांच्या सारख्या शुद्ध भगवंताच्या भक्ताची सुद्धा मती तिथं बिघडली, इतका मायेचा प्रभाव त्यांच्यावरती झाला. अशा पद्धतीनं त्याच्या प्रभावामुळे त्यांच्या डोक्यात असा विषय आला की शमीर जोशींच्या गळ्यात हा साप घालावा. अशा पद्धतीनं परीक्षित महाराजांचा भगवद्धाम गमन झालं. नंतर दुसरी कथा सांगितली गेली ते म्हणजे द्रौपदीची. तर द्रौपदीचं ज्यावेळी वस्त्रण चाललं होतं, तिला ज्यावेळी खेचून दुःशासनानं आणलं त्यावेळी ती मासिक पाळीच्या परिस्थितीत होती. आणि अशा परिस्थितीत स्त्रीला बाजूला ठेवतात, तिची शारीरिक स्थिती खूप खराब असते म्हणून तिला विश्रांती दिलेली असते, केस सोडलेले असतात. पण अशा वेळी स्त्रिया कधीही नटणं थटणं किंवा शृंगार करणं करत नाही, अशा अवस्थेत होती ती. आणि ती अतिशय दुःखी म्हणण्यापेक्षा त्यावेळची अवस्थेत स्त्रीची जरा वेगळी असते, हे तुम्हाला स्त्रिया लोकांना माहिती आहे, फ्रेश नसतात त्या. तर अशा अवस्थेत सुद्धा दुःशासनानं त्यांना केसाला धरून ओढत आणलं आणि तिचा अपमान राज्यसभेत केला. तर त्यावेळी द्रौपदी काय करत होती? सगळ्यांच्या चरणी तिने विनंती केली, धृतराष्ट्राच्या चरणी विनंती केली, पाची पती आपले म्हणजे एवढे सम्राट असलेले, एवढे धनुर्विद्ये सगळ्या युद्ध कलेमध्ये निपुण असणाऱ्या आपले जे 5 पती होते त्यांच्या चरणी प्रार्थना केली, भीष्मदेवांच्या चरणी प्रार्थना केली, धृतराष्ट्राच्या चरणी, विदुरांच्या चरणी, द्रोणाचार्यांच्या चरणी, कृपाचार्यांच्या चरणी, सर्वांच्या चरणी प्रार्थना केली, पण एकानेही तिला मदत केली नाही. आणि मग त्यानंतर हा दुःशासन तिची साडी खेचत होता आणि ही आपल्या दोन्ही हातांना वाचवायचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळी जिला 10,000 हत्तीचं बळ होतं त्या दुःशासनाच्या अंगामध्ये, शरीरामध्ये. तर मग ती एक अबला स्त्री काय करणार? तर त्यावेळी मग तिला आता सुचलं की आता माझं रक्षण कोणी करणार नाही, माझं रक्षण एकटाच करणार, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण हे द्रौपदीला आपली बहीण मानत होते म्हणून ते द्रौपदीला कृष्णा म्हणून हाक मारत होते. ज्यावेळी तिनं ओळखलं की आता माझ्या शक्तीचा काय उपयोग नाही, त्यावेळी तिनं अगोदर दाताना साडी पकडत होती, हाताने साडी पकडत होती, ती सगळं सोडून दिली आणि दोन्ही हात वर केले आणि धावा केला, भगवंताचा टाव फोडला. तुम्ही कल्पना करा त्यावेळची द्रौपदीची स्थिती काय असेल. स्त्रीचं महत्वपूर्ण धन संपत्ती किंवा तिचं जे असते ते तिचं शील असते,
आणि सर्व जनतेच्या पुढे जर तिची साडी अंगावरून काढली असती तर ती जिवंतपणे मेली असती. अशी अवस्था होती तिची. आणि अशा अवस्थेत सुद्धा आपले कोण असतात ते कोणी वाचले नाहीत. आणि शेवटी भगवंत तिथं आले. आणि मग साड्या कशा सप्लाय केल्या तुम्हाला माहितीच आहे. साड्याचा पुरवठा केला आणि तिची लाज वाचवली. ज्यावेळी हिनं टावक फोडला द्रौपदीने, त्यावेळी भगवंताला पंखा हलवत होत्या रुक्मिणी, त्यांची पत्नी, आणि भोजन करत होते भगवंत. पण ज्यावेळी भगवानची भक्तांची किंकाळी ऐकली, करुण किंकाळी, त्यावेळी भगवंत ताटावर न उठले. रुक्मिणी म्हणल्या, काय झालं स्वामी? तर म्हणले, एक भक्तांची खूप मोठी अर्थ परिस्थिती झाली आहे, मला गेलं पाहिजे. सोडून निघाले तिथं सगळं. आणि येत असताना ते गरुडावरती बसलेले होते. आणि गरुडाचा एक ठराविक वेग आहे, मनाच्या वेगानं गरुड धावतोय. ती गती सुद्धा भगवंतांना कमी वाटायला लागली, म्हणून गरुडाला सोडून दिलं त्यांनी आणि स्वतः आले तिथे भगवंत. आणि ही तिची लाज असली. अशी ही काय म्हणतात त्याला, परिपूर्ण शरणागती जे म्हणतात ते ह्याला म्हणतात. परिपूर्ण शरणागती, भगवंत परिपूर्ण शरणागतीची इच्छा व्यक्त करतात कधी पण. जो परिपूर्ण शरणागत घेतो त्याला भगवंत एकदम त्याच्यावरती खुश. भगवंत पूर्ण आपलं सर्वस्व त्यांना अर्पण करून देतात. आणि हे द्रौपदीचं उदाहरण म्हणजे परिपूर्ण शरणागती होती. आणि असंच अनेक अशा घटना, ह्या दोनच घटना याच्यात सांगितलेल्या आहेत, पण अशा अनेक घटना घडल्या आहेत. गजेंद्रच्या वेळी गजेंद्रचा पाय मगरीनं पकडलेला होता. गजेंद्र आपल्या कुटुंबाबरोबर नदी स्नान करत होता. आणि हे का सांन हत्तीची पत्नी, मुलं बाळ सगळी होती. आणि हे हत्ती काय करतात, पाणी सोंडेत घेऊन एकमेकाच्या अंगावर, मादी हत्तीवरती तर ते पाणी शिंपडतात. असा गजेंद्र जो होता ते नदी स्नान करत असताना आपल्या सोंडेत पाणी घेऊन आपल्या पत्नीवरती, मुलावरती शिंपडत होता आणि सगळे ते आनंद घेत होते. आणि अशा वेळी मगरीनं त्या हत्तीचा पाय पकडला. आणि पकडून ज्यावेळी खेचा लागली तर हत्तीचं बळ कुठं आणि मगरीचं बळ कुठं, पण तरी पण पाण्यामध्ये मगरीचं बळ जास्त असते आणि जमिनीवरती हत्तीचं बळ जास्त महसूस होतं. अशा पद्धतीनं त्या दोघांचं युद्ध सुरू झालं. आणि त्याच्यात अनेक दिवस गेल्यामुळं हत्तीची ताकद क्षीण होत गेली, पण मगरीची ताकद वाढत गेली पाण्यात असल्यामुळे. आणि हे जे पती पत्नी सगळे होते, ते पत्नी, मुलं बाळ अशी सगळे पळून वरती आले काठावरती. आणि काठावरून हाय हाय हो हो बघत चालले. असंच असते जगामध्ये सगळं. ज्यावेळी आपण संकटात पडतो त्यावेळी आपल्याला मदत करणारे लोक खूप कमी असतात आणि तमाशा बघणारे जास्त असतात. अरे असं झालं असं, तसं झालं असं म्हणणारे खूप असतात. पण अशा संकटकाळी कोण उपयोगी पडतोय तोच खरा आपला अपतेष्ट मधला मानला पाहिजे. तर ह्यावेळी मग ज्यावेळी ताकद कमी होत गेली त्यावेळी हत्ती हे मागच्या जन्मी इंद्र राजा होते. तर त्यांनी भगवंतांचा धावा केला. मागच्या जन्मी त्यांनी भक्ती केलेली होती, त्यामुळे भगवंतांचं स्मरण झालं त्याला. आणि भगवंतांचा धावा केला. आणि धावा त्यावेळी देवी देवता सगळे बघत होते हे चाललं हे. पण कुणीही देवी देवता त्यांना मदत करायला गेले नाही. कारण का, मला बोलू देत मग आम्ही जाऊ. असं देवी देवतांचं आपण जोपर्यंत भक्ती करतोय त्यांनी जे मागितलेलं असतं ते देत असतो. तेपर्यंत देवी देवता आम्हाला वर देतात. त्यांची पूजा करू, अर्चा करू, त्यांना काय अर्पण करू. पण भगवंत हे कधी कशाची अपेक्षा करत नाही. ते भक्तावरती पूर्ण प्रेम करतात, परिपूर्ण प्रेम करतात. आणि मग त्यावेळी भगवंतांना ज्यावेळी धावा केला त्या गजेंद्रनं, त्यावेळी भगवंत तिथे धावून आले. आणि हत्तीच्या डोक्यात पण त्यावेळी विषय आला. त्याने कमळाचं फूल तोडलं आणि आपल्या सोंड्यात घेऊन भगवंतांना अर्पण करायला. आणि भगवंतांनी मग त्यांची सुटका केली त्या हत्तीची. तितके भगवंत कृपाळू आहेत. भगवंताचा जो कृपाळू गुण आहे तो असा, अगदी आपण थोडीशी जरी भक्ती केली तरी भगवंत ते खूप मोठं समजतात आणि भक्तांच्या वरती प्रेम करतात. भक्तांच्या किती पण चुका होते ते पोटात घालून घेतात. ते देवी देवता काय चुका करत नसतील, पण भगवंतांच्या वरती त्यांचं खूप प्रेम श्रद्धा असते, म्हणून भगवंत पण त्यांच्यावरती प्रेम करतात. चुका झाल्या तरी पोटात घालून घेतात. आणि मग त्यावेळी भगवंतानी आपलं जे चक्र होतं ते काढलं आणि त्या चक्रानं मगरीचं तोंड उडवलं, मगरीचं डोकं उडवलं. आणि मग तिची सुटका झाली. मग प्रश्न असा पडतोय की हाक कुणी मारली होती भगवंतांना? गजेंद्रने मारली होती. पण पहिला उद्धार कोणाचा झाला? मगरीचा झाला. असं कसं काय? मगर तर त्या भगवंतांचे शुद्ध भक्त हातीला खेचत होती. मग त्यांचा उद्धार अगोदर गजेंद्राचा उद्धार व्हायला पाहिजे होता आणि मग मगरीचा व्हायला पाहिजे होता. तर शास्त्र सांगते, आचार्य सांगता की ज्यानं भक्ताचे भगवंतांच्या शुद्ध भक्ताचे चरण पकडलेले आहेत तो भगवंताला तितकाच प्रिय आहे. भक्ताच्या पेक्षा सुद्धा प्रिय होऊ शकतो तो. अशा पद्धतीनं अगोदर मगरीचं डोकं का उडवलं गेलं? कारण त्यांनी शुद्ध भक्त जे भगवंताचे गजेंद्र होते त्याचे चरण पकडलेले होते आणि म्हणून त्यांनी
शिर उडवलं, त्याचाही उद्धार झाला. आणि हे जे गजेंद्र होतं त्यांना पण भगवंत आपल्या बरोबर आपल्या धामात घेऊन गेले. अशा पद्धतीनं भगवंत भक्ताच्यावरती कृपा करत असतात. म्हणून भगवंताची आस आपल्याला अशी लागली पाहिजे की त्याच्या स्मरणाविना आपल्याला एक क्षण सुद्धा जाता कामा नये, अशी आपल्याला आस लागली पाहिजे, उत्सुकता लागली पाहिजे. आपल्याला जास्त भूक लागली की कशी आपण तळमळ करतो, जास्त तहान लागली तर कशी तळमळ करतो, पाण्याचा किती गरज भासते तेवढी, अन्नाची किती गरज भासते, जेवणाची किती गरज भासते, त्या पद्धतीने नामाविना आपली तशी अवस्था झाली पाहिजे. कारण का, जितकी आग जोराची असते तितका मारा पाण्याचा जास्त मारावा लागतो. म्हणून ज्या देहात्मबुद्धी जितकी आपली जास्त असेल, मी पण हे सगळं माझं असते, तितका नाम स्मरण चांगल्या दृष्टीने केलं पाहिजे, गंभीरतेने केलं पाहिजे. नामाचा मारा जास्त व्हावा लागतोय. आणि विशेष म्हणजे भगवंताच्या नामाशिवाय दुसरे सत्य नाही हे ध्यानात ठेवलं पाहिजे. दुसरं जे आहे जगामध्ये सत्य कुठलंही नाही, हा दृढ विश्वास आपल्या मनात असला पाहिजे. आणि हा ज्यावेळी होईल आपल्यामध्ये, त्यावेळी नामस्मरण आपल्याला आपोआप येते आपल्याकडे. आणि जसं आपल्याला प्रपंचाची जी आवड होते ती सहवासाने निर्माण होते, तसंच आपण नाम कसं कसं घेत जाऊ, नामाचा सहवास कसं लाभेल, तसं तसं भगवंताच्या बद्दल नामाची आस वाढत जाते, आसक्ती वाढत जाते, आणि आपण भगवंताच्या जवळ जवळ जाऊ शकतो. आता बघतोय आपण, एकाच मातीचा जसा गणपती होतोय, त्याच एक भावलं पण होतंय, एक मडकं पण बनतंय. तशा पद्धतीनं आपण जेवढ्या गंभीरतेनं भक्ती करत जाऊ, तेवढ्या त्या प्रमाणात भगवंत आपल्याला कृपा देत असतात. म्हणजे आपला भाव जसा असेल त्या भावातच भगवंत आपल्याला आदान प्रदान करीत असतात. म्हणून आपला भाव जो भगवंताच्या प्रयत्न नेहमी शुद्ध असला पाहिजे आणि निस्वार्थी असला पाहिजे. अहेतुकी प्रेम भगवंताच्या बद्दल असलं पाहिजे. आम्ही करत असताना मी 11 रुपयाचा नारळ वाढवतो, माझ्या मुलाला नोकरीला हो, हा भाव असता कामा नये. मी 21 रुपयाचं तुम्हाला भगवंत पेढे आणून देतो, माझ्या मुलीचं लग्न होते, हा भाव असू नको. हरे कृष्ण. ऐकू येतं का? हो प्रभूजी. ऐकू येते का? हा. हो. कट झालं. की घरच्यांच्याकडून विरोध होतोय, त्याला शास्त्री नामस्मरण करणं कठीण जात होतं. सारखं चिंतेत असायचे. आणि ते आपल्या गुरु महाराजांना एकदा विचारले की अशी परिस्थिती आहे, तेव्हा मी असं काय करू, कसं यात मार्ग काढायचा. तेव्हा गुरु तिला म्हणाले की चोरून नाम घेत राहायचं, त्याने ते करायचं, ही चोरी माप आहे, याच्यापासून तुम्हाला काही दंड मिळणार नाही. आणि त्याने खूप उदाहरण चांगलं दिलं की लोणी जरी आपण चोरून खाऊ किंवा कसं जरी खाऊ, तर त्याचा प्रभाव शरीरावरती व्हायचा तोच होतो. कशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण जे करताय ते चोरून करा किंवा उघड करा, त्याचा परिणाम व्हायचा तोच होतोय. आणि तुम्ही अशा पद्धतीने नाम, बऱ्याच जणांच्या असा विरोध होत असतोय, काही सुनांना गरीब भक्ती करू देत नाहीत. मग त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने त्यांची गुरु महाराज शिकवतात की तुम्ही चोरून करत चला, ते नसतात त्यावेळी त्यांना दिसणार नाही अशा पद्धतीने करत चला, तर भगवंत कृपा द्यायची तीच देतात. उलट भगवंत जास्त प्रसन्न होतात अशा परिस्थितीत सुद्धा भक्ती करतात. म्हणून आपण अडथळे जरी झाले तर त्यातनं हा मार्ग काढायचा की मला घरात त्यांचा विरोध, घरात राहायचं म्हणजे त्यांच्याशी दररोज उठून भांडण तर करू शकत नाही, आणि भगवंताची भक्ती तर आपल्याला करायची आहे, त्यावेळी करत राहायचं. आणि ज्यावेळी आपण काय हरकत, आपण घरातला स्वयंपाक करत असतो, मनात नामस्मरण करत राहायचं, ते तर पण तुम्हाला विरोध करू शकत नाही. अशा पद्धतीनं भगवंताच्या प्राप्तीचे दोन ढोबळ मार्ग आहेत. एक म्हणजे आजपर्यंत जे जे काय घडलंय ते कुणाच्या इच्छेनं घडलंय, भगवंताच्या इच्छेनं घडलंय, हे ध्यानात ठेवायची, ही गाठ बांधायची. आणि मला जे काय द्यायचं आहे आणि माझ्याकडून जे काढून घ्यायचं आहे तो भगवंतच देणार आहे. आज जे आमच्या जवळ आहे ते भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे. जे जाणार आहे त्यांच्या इच्छेने जाणार आहे. भगवंतांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. तर भगवंतांच्या इच्छेवर परिपूर्ण शरणागती घ्यायची. जो करतोय
ते भगवंतांच्या इच्छेनं करतोय जे काय होतंय ते. वाईट घडलं, माझं पुण्यकर्म कमी पडलं, माझे पाठीमागचे प्रारब्ध आहे त्याच्यामुळे मी दुःख भोगतोय, तरी पण भगवंताने हे मला दुःख कमी करून दिलंय असं भगवंताचे आभार मानायचे. आणि जे काय सुख मिळते ते भगवंताची कृपा म्हणून मिळते. मी पुण्य केलं म्हणून मला मिळालं हा भाव कधी ठेवायचा नाही. भगवंत अहंकार भगवंतांना अजिबात पसंत नाही. ज्याच्या मनात अहंकार येतोय भगवंत त्याच्या जवळ त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. म्हणून हा अहंकार ठेवायचा नाही. कधीही आपण विचार करायचा जे मला मिळाले भगवंताच्या इच्छेने मिळाले, जे आज मी सुख भोगतोय ते भगवंताच्या कृपेने मिळालं, तेवढं मनात ध्यान ठेवायचं आणि आपण भक्ती करत राहायची. आणि हे विचार करून स्मरणात कायमचं ठेवायचं, त्याला कधी स्मरणातून जाऊ द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कोणाचा नाही आणि फक्त कोणाचा आहे, भगवंतांचा. ते मनात भाव ठेवायचा. मी जो आहे तो भगवंतांचा आहे, एक सेवक आहे आणि मी जगात कोणाच्या दुसऱ्याचा नाही आहे. आता या द्रौपदीचं उदाहरण घ्या. द्रौपदीचे 5 पती किती पराक्रमी होते, भीष्मदेव किती पराक्रमी होते, नंतर बाकी कृपाचार्य द्रोणाचार्य कसे होते. ही सगळी मुलगीप्रमाणे मानत होते आपल्याला, पण कोण उपयोगाला पडले, कुणी नाही, भगवंत एकटेच उपयोगी पडले. असेच प्रेमाळ आहेत म्हणून त्यांच्या कृपेसाठी त्यांची सदैव भक्ती करत राहायचं. आणि संत आपल्याला जे उपदेश देतात हे सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच देतात. आता संत आपल्याला सांगत नाही की अष्टसिद्धी प्राप्त करायसाठी जे आपल्याला, तर ह्या कलियुगामध्ये जे भक्तीचे मार्ग सोपे आहेत आपण करू शकतो असेच मार्ग आपल्याला सोपवतात. अष्टांग योग पद्धती आपण कलियुगात करू शकतो का, अजिबात नाही करू शकत. तर त्यासाठी ह्याने साधं सोपं आपल्याला मार्ग दिलाय, तो म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करायचं आणि तेच आपण करत राहायचं. ते जर केलं तर भगवंताची प्राप्ती होते. असं नाही आहे की तुमचे अष्टांग योग केल्यामुळेच आपल्याला भगवंताची प्राप्ती. अष्टांग योग जरी आपण केलो तरी सुद्धा भक्ती मार्गाचा अवलंब केल्याशिवाय आपण भगवंताचं प्रेम प्राप्त करू शकत नाही, भगवंत प्राप्ती होऊ शकत नाही. शेवटी हा भक्ती मार्गाला यायलाच पाहिजे. मग असं तो मार्ग भगवंतांचा साधा सोपा मार्ग आहे. आणि भगवंताची पांडवांची भगवंताची सुद्धा कशी होती. पांडव का थोडं दुःख भोगले, पण त्यांनी कधी विचार केला अरे भगवंत म्हणतात माझ्या बरोबर आहे तरी सुद्धा मला एवढं का दुःख भोगावं लागतंय, अजिबात नाहीये. त्यांनी स्वतःचं प्रारब्ध समजूनच दुःख भोगले. सीतामाईना हा जो वनवास भोगावा लागला, आता हे भगवंतच आहेत की तरी पण का भोगला, कारण त्यांनी भगवंत हे सगळ्या भगवंतांची लीला कशासाठी आहेत, आम्हाला ज्ञान द्यायसाठी. आम्हाला ते होते. अर्जुनाला काय समजत नव्हतं, भगवद्गीता सांगायची गरज होती, भगवंताचे मित्र होते तरी भगवंतांनी गीता का सांगितली त्यांना, तर लेखी बोले सुने, काय ते लेखी बोले सुने लागे असे समजायसाठी, असं करायसाठी त्यांनी भगवंतांनी गीता सांगितली, कारण ते आमच्यासाठी होते. म्हणून गीतेमध्ये जे भगवंत प्राप्तीचे मार्ग सांगितले, भागवत मध्ये जे भगवंत प्राप्तीचे मार्ग सांगितले, भागवत मध्ये काय अशा कथा आहेत शुद्ध भक्तांच्या, त्या वाचून आपण भक्ती मार्गात लागायचं आणि भगवंताची भक्ती प्राप्त करायचं. ठीक आहे. हरे कृष्ण. कुणाला काही शंका प्रश्न आहेत का? आपल्याला ठरलेला वेळ दिलेला होता तो संपलेला आहे. हरे कृष्ण. हरि बोल. हरे कृष्ण. हा, माझा आवाज ऐकायला येतोय ना आपल्याला? हो प्रभूजी. हो प्रभू. हा, कुणाला काही शंका असतील तर विचारू शकता 5 मिनिटं. प्रभूजी जी पंढरपूरची वारी आता चालू त्याच्यावर काही 2 मिनिटं बोलू शकता? नाही माताजी, तेवढ्यावर माझा काय अभ्यास नाही आहे. ओके. म्हणजे आम्ही ऐकतो बोलतो सगळं होय, पण त्याच्याबद्दल वारीमध्ये जाऊन जे आनंद घेतात त्यांच्या तोंडूनच ऐकायला पाहिजे. तर त्याचा आनंद ते जे भोगतात त्यांच्याकडून आनंद ऐकल्याचा भाग वेगळा असतो ना. मला तेवढं त्यातलं इतकं ज्ञान नाही आहे माताजी. मी वारीला पण शक्यतो जाणं आमच्या इथल्या मंदिराच्या सेवेमुळे आम्हाला कुठं जायला मिळत नाही. पण ते एखादा वारीत जो मनुष्य असतो ना त्याच्याकडून हा आनंद भोगला पाहिजे. पण फक्त ऐकायला मिळतो आनंद असं शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचा आनंद असतो म्हणतात. पूर्ण भगवंताच्या भक्ती लीन झालेले असतात सर्व. तो आनंद आपल्याला पाहायला सुद्धा किती छान वाटतोय, तर ते अनुभवणारे किती सुंदर उत्तम प्रकारे अनुभवत असतील.
ते अशा एका वारकऱ्यांच्याकडूनच ऐकलं. सॉरी माताजी. हरे कृष्णा. आपण इथं थांबूया. हरे बोल. ओके प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे हरे.